रुपा येतो मग मी वावरातून. डब्बा घेऊन जा ना, डब्बा बांधलाय, घेऊन जा डब्बा. हा, दुपारी भूक लागन तर काय घरी यान काय मग तुम्ही? जाणं येणं केल्यापेक्षा डब्बा घेऊन जा. हा, घेऊन जा डब्बा. जेवण केलं ना पोटभर. हा, पोटभर जेवण केल्यावर भूक कायले लागते? भूक गीक नाही लागत. राहू दे ना डब्बा गिब्बा. घेऊन जा ना, हो घेऊन जा ना. हा, असा किती भारी आहे तो डब्बा. हा, लय वजनी आहे काय? घेऊन जा आता, चाललेस वावरात तर उपाशी राहिल्यापेक्षा. हा, मग तिकून आल्यावर अजून घाई करा. झाला काय स्वयंपाक, झाला काय स्वयंपाक, भूक लागली, भूक लागली. हा, त्याच्यापेक्षा घेऊनच जा ना डब्बा. दुपारी खाऊन घे जा 1:30-2 वाजता. डब्बा वजनी गिजनी नाही आहे, पण जेवण केल्यावर भूक नाही लागत असं म्हणत होतो मी. कामाला जातो तर कामाकामात भूक लागून जाते, काम करा लागते तर. आणि वावरात आता कोणतं काम आहे? कामही नाही आहे, फक्त वानेर पाय नाही बा. वानेर हाकला लागते तर भूक नाही लागत काय? भूक लागते. मी काय म्हणतो, भूक असो का नसो, पण सिदोरी असो ना जवळ. घ्या बरं, घ्या. नाटक नका करू. मला पवनच्याही घरी जायचं आहे. 2 दिवसापासून तोही नाही आला इकडे भेटाले. काय माहित पवनचं कामाला गेला का घरी आहे तर. हो, तर जाऊन पाहतो म्हटलं मी त्याच्या घरा इकडे. 2 दिवसापासून आलाच नाही तो. काय झालं त्याले तर काऊन फुगला तो बी. हा, त्याचंही बरंच आहे बापा. तुम्ही काय बोलले काय त्याले पवनले? भयाड झाली काय हो तू? मी कायले बोलन त्याले लेना न देना. हा, मी तर माझ्या कामात राहतो. मी की काही नाही बोललो त्याले. मायावर नको घेत जाऊ तू. काय म्हणते बा, मला नको म्हणत जाऊ. तुम्ही नाही बोलले, मी नाही बोलली, तर मग तो येऊन काऊन नाही राहिला आपल्या घरी? हा, तुम्हीच काही बोलले असन. आपल्या घरी येऊन बसते ना तो, तर तुम्हीच माया मागं काही म्हटलं असन त्याले. तिच्या तर नाही ना हो, नाही ना. मी कायले बोलन? हा, आता माझ्या साड भाऊ आहे तो ना, मी कायले बोलन माझ्या साड्याले? मी बोलतो काय त्याले? हा, कधी बोललो काय तुया मागं पुढं? आताच कसा काय बोलणार आहे मी? हा, मला माहित आहे का राधा गावाला गेली म्हणून येते आपल्या घरी बसा उठाले. नाही गमत घरी एकट्याले. हा, आता तुम्ही कुठं जाता गावाले तर मलाही नाही गमत. मी कोणाच्या घरी जाऊन बसतो अर्ध्या एका घंट्यासाठी. नाही तर होऊ शकते गेला गेला असन गावाले. गावाले जर गेला असता तो, तर मला सांगितलं नसतं काय त्यानं, का बाई मी आईच्या गावाले चाललो, बाई मी सासूरवाडीत चाललो. सांगितलं असतं ना त्यानं, सांगून जाते मले. पण ह्या वेळेस सांगितलं नाही, काही नाही, घरी नाही आला. पण गेला कुठं ह्या? तुम्हाला दिसला होता काय पवन गावात? नाही नाही, मलाही नाही दिसला काल तो चौकात. नाही तर रोजच तर येते तो बसाले संध्याकाळी, पण काल आलाच नाही. हा, काय जाऊन पाहतो मग मी त्याच्या घरी. घ्या बरं तुम्ही डब्बा घ्या, जा वावरात. मी जाऊन पाहतो त्याच्या घरा इकडे. हाय का नाही आहे माहित होऊन जाते मला. बरं, जाऊन पाय मग. हो हो. येतो मग मी. बरं या. कुठं चालली व रूपा? कुठं नाही मावशी, येतो म्हटलं पवनच्या घरून. लय दिवस झाले गेली नाही मी, तर जाऊन पाहतो म्हटलं. हाव काय? कुठं गेली होती मावशी, वावरात? हो हो, वावरात गेली होती. जास लागते ना वावरात. चारा आणाले, वासरायसाठी चारा नाही पाहिजे? हो हो, पाहिजे ना वासरायसाठी. हो, ताना लागते. थोडं थोडं टाकतो मग दोन्ही वासरायले. पाहिजेच ना वासरायले चारा. काय उपाशी ठेवाव काय आता वासरायले? नाही तर काय मग, दिवसभर काय उपाशी ठेवावं काय त्याले? त्याच्यानं घेऊन येतो, खात राहते. तब्येत गी बरी आहे तुझी? हो मावशी, तब्येत गी ठीक आहे ना, बरी आहे माझी तब्येत. हो, घे आता 1-1.5 महिना अजून काळजी. हो, 1-1.5 महिना. जाय मग पवनच्या घरी. मी जातो आता कोठ्यात आणि टाकून देतो चारा. उपाशीच आहे बिचारे सकाळपासून. संध्याकाळीच आणून ठेवा लागते उद्यासाठी. आता माहित राणीचे बाबा आज संध्याकाळी घेऊन येईन, तर मग दुसऱ्या दिवशी थोडं थोडं टाकाले होते त्याले. मी तशीच तर करतो. ते कामाला जाते तर कुठचा चारा घेऊन येते मग कामाहूनच. आणि विडा संग घेऊन जाते, कामाला जाते तर कुठचंही कापून घेते मग पेंडीभर चारा. हो, वासराले काय थोडस लागते, लय मोठं खातही नाही. हो, मग मी टाकत राहतो त्याले थोडं थोडं. तर तुम्ही तसंच करत जा. एवढ्या घाई घाईनं वावरात गेल्यापेक्षा मस्त आणून ठेवून द्या 1 दिवस पहिले, आणि दुसऱ्या दिवशी टाकत राहा थोडं थोडं. मग कामाचं टेन्शन नाही, आणायचंही टेन्शन नाही. मस्त आरामात कामं करणं होते, बसणं होते, उठणं होते, आरामी होते. आणि मग मस्त दुपारी 2-3 वाजता वावरात जात जा, आणि पटकन ताण होते चारा. आणि तोडाले काही टाइम लागते. चारा करायला टाइम नाही लागत. 5-10 मिनिटात तर कापून घेतो मी चारा किती मोठा. फक्त जावाले न येवालेच टाइम लागते, नाही तर चारा गिरा करायला टाइम नाही लागत. नाही तर काय, मग तसंच करत जा मग घाई घाईनं गेल्यापेक्षा. हो, आता तशीच करत जाईन. ठीक आहे, येतो मग. हो हो या.
अहो नेहा मला बरंच नाही लागून राहिलं कालपासून. थंडीच लागून राहिली. आईच आता थंडीचे दिवस आहे तर थंडी नाही तर काय गरमी होणार आहे काय? थंडीचेच दिवस आहे तर लागत असन थंडी. अहो तसं नाही, मला कणकण लागून राहिलं. थोडी थोडी सर्दी आहे. कोरडी आहे पण सर्दी. आणि थंडी लागते ना. ताप असन मला, बारीक ताप. काय माहित बा, पण अंगिंग तर गरम नाही लागून राहिलं. हात लावून पाहतं थंड सांग वाटते. तर बारीक ताप असन ते. हड्डी बुखारगी असन, हड्डीले धरून ताप असन. त्याच्यानं ताप काही समजाले नाही येऊन राहिला, ओळखायला नाही येऊन राहिला. पण काही म्हण मले कणकण लागते, गळल्यासारखं लागून राहिलं मले. बरं ठीक आहे, आजच्या दिवस आराम करून घे. कसं वाटते काय वाटते, आणि नाही चांगलं वाटणार तर जाऊ मग दवाखान्यात. बरं ठीक आहे ना. लय दिवस झाले व सुनीलले फोन नाही लावला. लावून पाहू काय त्याले, कामाले गेला का घरी आहे तर. लावून पाय ना, लावून पाय. हो लावून पाहतो. हॅलो. हो आई बोल ना. काय चालू आहे दादा सुनील? काही नाही आहे, वावरात आलो मी, वावरात आहे. हाव काय, काऊन काम बंद आहे काय? नाही नाही, कामं बंद नाही आहे, पण वावरात या लागते ना, वानेरं पाहा लागते. 2 दिवस कामाले जातो, 2 दिवस वावरात येतो. बोल ना तू, कसा काय फोन लावला? काही नाही, मला चांगलंच नाही लागून राहिलं कालपासून. हड्डी बुखार ताप आहे आणि थोडी थोडी सर्दी आहे. तर कसं तरी लागून राहिलं मला, गैला गैल्यासारखं. जेवण खाऊन करत जा ना मग, बरोबर वेळेवर. हा, काळजी घे ना. काळजी तर घेतोच रे, जेवण बी वेळेवर करतो, आरामही करतो. पण काय माहित कालपासून बरंच नाही लागून राहिलं मला. गळल्या गळल्यासारखंच लागून राहिलं. दवाखान्यात नाही गेली काय तर मग दवाखान्यात चालली जाय ना. हा, दवाखान्यात चालली जाय पटकन, दाखवून दे डॉक्टरले काय म्हणते तर. आणि दवाई गोळ्या घेऊन घे, 2 दिवसात तर आराम होते. पैसे बी नाही आहे रे माझ्याजवळ दवाखान्यात जावाले. पैसे नाही आहे म्हणता ये, तुझ्याजवळ तर पैसे होते 3,000. हा, असं ना तुझ्या बँकेत. होते तर नेहाले किस्त भरायची होती तर तिले देऊन दिले 2,000 काढून. आता माझ्याजवळ काहीच नाही आहे. 300 असन तर असन माझ्या अकाउंटमध्ये. बरं ठीक आहे, टेन्शन नको घेऊ तू, पाठवतो मी. दवाखान्यात जावाले पैसे पाठवतो. किती पाठवा लागन मग? देऊन देजो ना, 500 रुपये किती लागते ना, काय नाही. होऊन जाईन काय 500 रुपयात? हो, जास्त भारी दवाखान्यात नाही जात मी, क्लिनिक मध्येच जायला लागन. 50 रुपये तर फी घेते. आणि औषध गोळ्या होईन तर 200-300 रुपयाचे. आणि टिकटीले लागन 50 रुपये. पाय मग 500 रुपयात होईन तर, जर जास्त लागन तर सांगजो मला, फोन लावजो. हा, फोन पे करून देईन मी. बरं ठीक आहे ना, पाठवून देजो मग पैसे. उद्या चालली जाईन मी दवाखान्यात. आज काही जात नाही, आज आराम करतो. उद्या जाईन. आणि आता टाईमही झाला. पाय तसं घरी बसून नको रो, पटकन चालली जाजो दवाखान्यात. काय करते बाई? नेहा काय आहे ना, तिले म्हटलं माझ्यासाठी खिचडी बनवून दे, तर खिचडी बनवून राहिली ते माझ्यासाठी. काहून, जेवण व्हायचंच आहे काय तर? धकूनच नाही राहिलं रे काही, जेवण करायचीच इच्छा नाही होऊन राहिली. काही पा तसं वाटते जेवणच नाही करत मी. त्याच्यानं म्हटलं बाई मी काही खात नाही, मला खिचडी बनवून दे. तर आता खिचडी मांडली तिनं चुलीवर, मग खाईन. हा काय, करून घेजो मग जेवण. हो हो. ठीक आहे मग आई, ठेवतो फोन. वानेरं पाहतो मी इकडे, वानेराचा आवाज येऊन राहिला मला भुकण्याचा. तर जाऊन पाहतो मी आले काय वानेर तर. बरं बरं, पाय मग वानेर. हो, जाऊन पाहतो मी. धुऱ्यावर आवाज येऊन राहिला, हाकलून देतो. बरं ठीक आहे, ठेव मग. छू रे, छू छू. अम्मा, ह्या कोण झोपलाय? पवन, पवन, पवन. बोल ना बाई. काऊन रे, काम बंद आहे काय? आराम चालू आहे वाटते आज. नाही, काम गिम चालूच आहे. मलाच बरं नाही लागून राहिलं कालपासून, म्हणून आराम करून राहिलो मी. म्हटलं आज काही जात नाही, आरामच करून घेतो. अम्मा बाई, तुझ्या अंग तर लय गरम आहे रे. सन्न ताप आहे तुले. दवाखान्यात नाही गेला काय तर तू? नाही, गेलोच नाही मी दवाखान्यात. अरे मॅटा, झोपून आहे, पण असं नाही का घरी या, घरी सांगा. का बाई बरं नाही वाटून राहिलं, भाऊजी बरं नाही वाटून राहिलं. आज कामाला नाही गेले न ते घरीच तर होते. घेऊन गेले असते तुले दवाखान्यात गाडीवर. पटकन जाणं ना पटकन येणं तर होते गाडीवर. टाइम लागते काय? तू बी झोपला तर झोपलाच आहे. लहान लेकरांनी सांगा लागते तुले. लहान आहे रे आता. आता तुम्ही बाई तुमच्या कामात राहता, न काय तकलीफ द्याव तुम्हाला, त्याच्यानं काही सांगितलं नाही. मग जेवण केलं की नाही? रात्रीचा भात होता, तेच खाल्लं मी. रात्रीचं खातं काय बिमार असून? तुले तर म्हणत होती मी का घरी येत जाय, जेवण करत जाय, डब्बा नेत जाय.
तूही नाही ऐकत. राहू दे, डब्बा नको देऊ, मग कामं लय होते. तूही नाही ऐकत ना. आता राधाले झाले किती दिवस झाले, तुला म्हटलं येत जाय बा घरी जेवण करायले, तर नाही बाई राहू दे, मी स्वयंपाक बनवतो, मायानं बनवणं होते. मला माहित होतं तू कामावून लेट येतं बा म्हणून. आता घरी जा, जेवण करून घे. झोपला तर झोपलाच तो, रात्रीचं खाऊन राहिला. फोन नाही करतायत काय तुले? मोबाईल तर आहे ना तुझ्याजवळ? फोनही करून नाही सांगत का बाई मला बरं नाही वाटून राहिलं, डब्बा पाठवून दे. मी बनवून नसता दिला का तुझ्यासाठी डब्बा? बरं ठीक आहे, संध्याकाळचा स्वयंपाक बनवजो, घरीच येईन मी जेवण करायला. जेवण करायला नाही, आता तू तिकडेच राह. राधाला येईपर्यंत तिकडेच राह. असं होते, मी लक्ष नाही देत का नाही, तसा बिमार पडतं मग तू. खाणं पिणं काही बरोबर करत नसत, उपाशीच राहत असून तू कधी कधी, असं वाटते मला. आणि राधा गावाला गेली तर पाहून पण झालंच नाही काय? किती दिवस राहते? झालं असं ना पाहून पण. लावला होता काय मग राधाले फोन? नाही, फोन गिन नाही लावला, उद्या गिद्या लावा लागत. लाव ना, सांग बरं नाही वाटून राहिलं म्हणा, ये गावाले. लय दिवस झाले ना, 8 दिवस झाले ना, झालं असं पाहून पण. हो लावतो मी, संध्याकाळी फोन लावतो, सांगतो आणि बोलावतो उद्या. हो बोलावून घे. म्हणूनच तुला म्हणतो का एकटा एकटा नको राहत जाऊ. कामाले काय माहित, डब्बा बांधून जात होता का उपाशीच जात होता, ते कोण येऊन स्वयंपाक बनवत होता का बाहेरच खात होता, बाहेरचं नाश्ता वास्तावर राहत असन, समोसे चिवडा खाऊन. हो रे, जेवण नाही करत होता काय तर तू? करत होतो ना बाई, तिकून आल्यावर स्वयंपाक बनवत होतो. बनवत होता का बस बनवत होतो म्हणून राहिला? बनवत होतो. बरं जाऊ दे, मी आता तुझ्या भाऊजीले फोन लावतो आणि सांगतो त्याले का तुले बरं नाही आहे बा म्हणून. घरी बोलावतो, चालला जाय तू दवाखान्यात. राहू दे ना, वावरात गेले ना ते, अजून वावरातून घरी बोलावतो. संध्याकाळी चाललो जाईन मी भाऊजी संग 5 वाजता. थंडी लागते ना मग गाडीवर, 5 वाजता जाशील. जाशील कधी, येशील कधी. आणि लहान दिवस आहे तर 6 नाही वाजत तर दिवस डुबते. आता चालला जाय ना मस्त. ऊन आहे, थंडी नाही लागत ना, काही नाही. भरकन जाणं होते आणि भरकन येणं होते गाडीवर. थांब, फोन लावतो मी त्या भाऊजीले. हॅलो, हा रुपा बोल. जेवण जेवण झालं तुमचं? जेवण काय केलं ना, आता जेवण केलं आणि इकडे आलो मग बगीचा संत्र पावाले. हाव काय? हो, मी काय म्हणतो रुपा, माणूस पाहून घेऊ एखादा, बगीचात राखाले, रखवाली कराले महिन्याक भरासाठी. पाखरं म्हटलं संत्र खाऊन राहिले, मिट्टू येते संत्र खाते, काही संत्र पाडून राहिले. तर जमत नाही म्हटलं, मी जातो कामाले, वावरात कोणी राहत नाही, कोणी येते थैलाभर संत्र तोडून घेऊन जाते. लक्ष ठेवायला पाहिजे ना कोणी ना कोणी. पाहिजे ना मग एखादा बुडाबाडा भेटन तर. पाहून घे जा, ठेव जा महिनाक भरासाठी आणि विकून टाका ना बगीचा लवकरात लवकर. तसं नाही राहत ते रुपा, लवकरात लवकर म्हणजे लाखाचा माल आहे तो. चांगला भाव तर येऊ दे. 1 न 2 लाखात मागते, 1 न 2 लाखाचा माल आहे का ह्या? चांगला 4 लाखापर्यंत जाते म्हटलं बगीचा. जोपर्यंत चांगला भाव भेटत नाही तोपर्यंत बगीचा काही विकत नाही मी. बरं ठीक आहे, तर पाहिजे म्हटलं एखादा बुडाबाडा भेटन, नाही तर एखादी अशी फॅमिली नाही राहत काय वावरात राहणारे लोक, त्या तशातून पाहिजे महिन्यात भरासाठी. नाही तर नेहमीसाठी राहिले तरी चालते. नाही जमत ना, आता तुम्ही वावरात जाण का कामाले जाण, आणि मी वावरात येत होती तर माय बी नाही जमत आता वावरात येणं रोज रोज. एखाद्या वेळेस जाऊ शकतो, मी येऊ शकतो वावरात चक्कर माराले. हो, ते डिलिव्हरी झाल्यावर तर जमणारच नाही. नाही नाही, मग काय लेकराला घेऊन थोडी येईन मी वावरात, लहानशा लेकराले. तेच तर म्हणून राहिलो मी, मग काय तानं लेकरं घेऊन येशील काय वावरात? तर म्हणून बुडा पाय तुम्ही ठेवून देऊ किती काय महिना म्हणत त्या हिशोबानं. ठीक आहे ना. बोल ना, काय म्हणत होते? काही नाही, इकडे आली मी पवनच्या घरी, तर पवन तर मस्त झोपलाय. काहून सुट्टी आहे का त्याला आज? सुट्टी नाही आहे, तापानं झोपलाय तो. अंग गरम आहे त्याचं, चांगलं सन्न अंग गरम आहे. आणि गोळी नाही न काही नाही, जेवलाय नाही वाटते, रात्रीच होतं तेच खाल्लं त्यानं आणि झोपलाय. तर म्हटलं दवाखान्यात घेऊन जाईन काय याले, आज घरी आहे तुम्ही तर. ठीक आहे ना, घेऊन जाईन ना 4 वाजता. आता वाणीरगी आहे तर पाहतो थोडेसे. हो पहा, पण घेऊन जा, आठवणी नाही आले. तो उद्या उद्या म्हणून राहिला, आजचं उद्या न उद्याचं परिवार नका नेऊ. तर आज घेऊन जा मग त्याला 4 वाजता म्हणून राहिलं तर. 4 ते 5 नका वाजू, मग थंडी राहते. नाही 4 ते 5 नाही वाजवत, येतो ना मी 4 वाजता निघून जाईन. आईचाही फोन आला होता मला दुपारी 1:30-2 वाजताच्या जवळपास. काय म्हणत होती मग आत्या?
आईले बरं नाही वाटून राहिलं कालपासून. थंडी वाजून ताप आहे म्हणे, हड्डी बुखार आहे आणि थोडी थोडी सर्दी आहे अशी म्हणत होती आई. हा काय तर दवाखान्यात गेली होती मग आता? नाही गेलीच तर नाही आई. उद्या जाईन म्हणे दवाखान्यात, आज काही जात नाही म्हणे. आज आराम करतो आणि उद्या जाईन म्हणे दवाखान्यात. तर पैसे पाठवून देईन म्हटलं मग आईले दवाखान्यात जावाले. पैसे नाही आहे म्हणते आईजवळ. हा काय आपल्या घरी राहीन तर पैसे नाही राहत आणि पोरीच्या घरी राहीन तिथेही पैसे नाही राहत. काय माहित बा काय करते पैशाचं तर काही समजत नाही. आपल्याला तर देत नाही 1 रुपया. हा पगार येते ना 1500 रुपये. काय करते मग? अरे जाऊ दे ना. म्हाताऱ्या माणसाबरोबर लागणं परवडते काय? उडवाले थोडी मागून राहिली पैसे. दवाखान्यात जावाले म्हणते ना तर देऊन देतो. ते बरोबर आहे, दवाखान्यासाठी मागून राहिले. मी मना नाही करून राहिले तुम्हाला. दवाखान्यासाठी मना करून काय द्या तुम्ही, पण म्हणतो आईचे पैसे जाते कुठं मग आता बाईचे. आपल्याला तर देत नाही. आली तर काही आणलं काय आईनं? आता 8 दिवस राहिले पाहून पण आपल्या घरी. तर काही आणलं काही ना का घेरे 100-200 रुपये. तेल नसन तर तेल घेऊन ये, मीठ नसन तर मीठ घेऊन ये. काही डाळ वाढ घेऊन ये. ना भात घ्यायला पैसे देत, ना दूध घ्यायला पैसे देत. समजत नाही बा काय करते आता बाई. तर हॉटेलमध्ये जाऊन जेवण करते. जाऊ दे, तिचे पैसे वय तिलेच येते तिच्या कामी, तिच्या खर्चासाठी. ना आपण विचारतही नाही. नका विचारू तर देऊन दे जा मग. किती म्हणे मग? 1000 रुपये म्हणे काय? नाही नाही 1000 रुपये घे नाही म्हटलं आहे ना. 500 रुपये देजो म्हणे, जास्त काही लागत नाही म्हणे. क्लिनिकमध्येच जाईन म्हणे मी, तिथं फी बी कम घेते म्हणे आणि इलाज बी चांगला होते. तर तिथंच दाखवून देईन म्हणे मी. मग सांगतोच म्हणे तुले कमी जास्त किती पैसे लागते काय लागते. तर लावून म्हणे मग फोन. बरं ठीक आहे मग. ठीक आहे मग ठेव फोन. येतो मग मी 4च्या पहिले. हो हो या. काय म्हणे बाई भाऊजी? येतो म्हणे 4च्या पहिले येतो म्हणे. 4 वाजता निघून जाऊ असे म्हणत होते. तर चाल म्हटलं घरी. तिकडच्या तिकडे चालला जाजो मग. आणि चाल थोडंसं जेवण करून घे. वरण भात आहे, वरण भात खाऊन घे. भेंडीची भाजी बनवली. नाही भाजी नाही खात मी. वरण भात खाऊन घेईन थोडस. चाल मग. आणि राधाले फोन लावजो, ये म्हणा उद्या घरी. तू बिमार राहशील. चांगलं आहे असं तापात झोपून राहिलं. आणि आताचे ताप काही चांगली नाही राहत. पटकन दाखवून द्या लागते दवाखान्यात. असं झोपून नाही राहा लागत. चाल मग. कुठे आहे कुलूप सांग मला. कुलूप लावतो मी. लावतो मी कुलूप लावतो. चालतो. बरं चाल मग. पहा मग मित्रांनो, असं आहे बा. माझी भाऊजाई गेली गावाले आणि भाऊ पडला बिमार. आणि तिकडे आहे सासू बिमार. सांगा बापा आता तिकडचं टेन्शन घ्याव का इकडचं टेन्शन घ्याव? का माय टेन्शन घ्या? असे दिवस चालू आहे बा आता माये. एका मागे एक कठीण दिवस. बरं पाहू लेकाले, हार नाही माना लागत. जे होते ते चांगल्यासाठीच होते. असे दिवस काढा लागते ना. आपण चांगले दिवस थांबून ठेवू शकत ना वाईट दिवस थांबून ठेवू शकत. चढ उतार चालूच राहते. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.